जे मला कनेक्टेड राहतात, माझ्या फक्त एनर्जीमुळे सुद्धा त्यांच्याकडे पैसा येऊ लागतो, हेल्थ चांगली होऊ लागते. ही माझी इच्छा आहे, त्यामुळे ते कधीतरी ते खरं होतंच. सेल्स दर 120 दिवसांनी चेंज होत असतात. आपण जे रिपीट करतो ते आपल्या सेलपर्यंत जातं. निगेटिव्ह जे रिपीट करतो ते सेलपर्यंत जातं म्हणून रोग होतात. पॉझिटिव्ह रिपीट करतो ते सेलपर्यंत जातं म्हणून सक्सेसफुल होतात लोक. एकमेकांसोबत रिलेशनशिप आहे, तशीच पैशासोबत असली हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला पैसाही तितकाच मिळतो. जॉब होता, जॉब सोडल्यानंतर मी झिरो झाले, अगदी PF वापरून संपवून झिरो झाले. तिथून मी लाखो करोडोमध्ये आता. हा माझा ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे. तर 1 करोडचं लोन म्हणजे तो करोडोमध्ये खेळणारा माणूस, बिझनेसमध्ये असणारा माणूस आहे, जो सगळीकडनं हरल्यासारखा आला होता माझ्याकडे. हरला होता म्हणजे की मला आता कसं लोन फेडायचंय सुचत नाही. मी काम तर करतोय, पण इकडचं लोन भरण्यासाठी तिकडनं लोन काढतोय, तिकडचं भरण्यासाठी इकडनं लोन काढतोय, आणि हे करोडोमध्ये चाललं होतं. असा पहिला मेसेज. 10 दिवसाच्या कोर्स नंतर मी जिंकलोय, असा दुसरा मेसेज असा होता. म्हणजे जिथे पैसे मिळायलाच तयार नव्हते तिथे रोज पैसे मिळाले, आणि शेअर मार्केटमधनं पण कमवले, इतर त्यांच्या बिझनेसेसमधनं कमवले. काहीच नव्हते ते लाखांमध्ये होते. नंतर एवढं 10 दिवसाच्या कोर्समध्ये फरक पडलाय. एक जणांनी काय केलं, मला रोज 50,000 हवेत असं मॅनिफेस्टेशन केलं. पहिले दिवस 3 दिवस 50,000 मिळाले, मग त्यांनी वाढवलं, 10 दिवसात 10 लाख रुपये मिळाले. नमस्कार, मी प्रिया. अर्थक्रांतीच्या अर्थकट्टाच्या आजच्या आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर याआधी आपण मॅनिफेस्टेशन या विषयावर सखोल चर्चा केलेली होती, पण खास तुमच्या आग्रहास्तव, प्रेक्षकांनी ज्या काही कमेंट केलेल्या आहेत, तुमच्याच खास आग्रहास्तव आज आपण मॅनिफेस्टेशन या विषयावर पुन्हा एकदा सखोल चर्चा करणार आहोत. हा आजचा पॉडकास्ट तुम्ही मॅनिफेस्टेशन विषयावरचा पार्ट नंबर 2 आहे असं समजा. याआधी आपण मॅनिफेस्टेशन विषयामध्ये सकारात्मक विचार कसे करायचे असतात, किंवा मग मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त वरवर विचार करून चालणार नाही, तर तुमच्या आतून पण तसे विचार असायला हवेत, याबद्दल आधीच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली होती. मात्र आताच्या पॉडकास्टमध्ये आपण मॅनिफेस्टेशनची पूर्ण प्रक्रिया कशी असते, त्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे, आणि मॅनिफेस्टेशन हे सुरुवात त्याची कधीपासून झाली, त्याचा शोध कसा लागला, या सगळ्या याच्यावर, आणि मॅनिफेस्टेशन आणि अर्थात जो आपला मुख्य विषय आहे की मनी, यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहे. आणि अर्थात तुम्ही जी कमेंटमध्ये आम्हाला विनंती केली होती की पुन्हा एकदा माधुरी बोंद्रे मॅडम यांच्यासोबत चर्चा करायची आहे, सो या पॉडकास्टमध्ये सुद्धा आपल्यासोबत मॅनिफेस्टेशन विषयावर चर्चा करण्यासाठी माधुरी बोंद्रे मॅडम आहेत, ज्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सुद्धा होत्या. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा अर्थक्रांतीच्या अर्थकट्ट्याच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. सगळ्यात आधी तर मॅडम मला हे विचारायचंय की मॅनिफेस्टेशनसाठी मी म्हणते की भरपूर पुस्तकं आहेत किंवा मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, सो हे सगळे असताना मॅनिफेस्टेशनच का केलं पाहिजे? पुस्तकं हे त्याचं पहिलं स्वरूप आहे. पुस्तकानंतर कोर्स बनतात. आता हे सगळं असताना म्हणजे सगळ्यांना पुस्तकं वाचून सगळं ज्ञान नाही मिळत, हे पण तेवढंच प्रूव्हन आहे. बरोबर. तर ऑफकोर्स प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. त्याप्रमाणेच पुस्तकं हा एक मार्ग आहे. माझी सुरुवात ही पुस्तकांमधनच झाली आहे. लाईक मी माझ्या 18व्या वर्षी शिव खेरा यांचं यू कॅन विन वाचलं होतं. दॅट वॉज अ मोटिवेशनल बुक आहे ते. त्याच्यानंतरच सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या. पण ती पुस्तकं वाचून इम्प्लिमेंटेशन करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. ती समजलंय का नाही समजलंय, त्याच्या पुढे मॅनिफेस्टेशन म्हणजे विचार विश्वास कृती हे म्हणते की आपण विचार केला आणि तो खरा झाला. तर हा शब्द खूप वापरला जातो, पण त्याच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे. हा आहे विषय. सो आपण व्हिडिओच्या स्वरूपात आता यायला सुरुवात केली. आधी हे पॉडकास्ट पण नसायचे, रादर या 2 वर्षातच खूप जास्त प्रमाणात पॉडकास्ट यायला लागले सगळ्याच विषयांवर. त्यानंतर त्याचे कोर्सेस, म्हणजे 3 स्टेप्स असतात प्रत्येकाच्या याच्यामध्ये. पुस्तकं वाचून कळलं, गुड, थोडासा बदल घडतच असतो. व्हिडिओ बघूनही थोडासा बदल घडत असतो, पण त्यानंतरही अजून नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी गुरुची गरज असते. हे मलाही माझा गुरु मिळाल्यानंतर समजलं. मेंटर बेसिकली. गुरु म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये गुरुकुल सिस्टीम होतीच, बरोबर. पण अगदी गुरु केला पाहिजे असं नाहीये.
कोणीतरी आपल्यापेक्षा उच्च एनर्जीवाला माणूस आपल्याला गुरु म्हणून लाभला तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते. जसं मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, कोचिंग याच्यामध्ये मी 2018च्या दरम्यान साधारण एक मितेश खत्री यांच्या ह्याच्यामध्ये आले, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकले. बरं, मला येतं तेव्हापासूनच होतं हे सगळं, पण त्यांनी लॉजिकली शिकवलं हे काय आहे, किंवा तुम्ही लोकांना शिकवायचं आहे तर ते कसं शिकवू शकता. ही प्रत्येकाचीच गरज असते. लोकांना शिकवण्याची गरज नाही, पण स्वतःलाही समजलं पाहिजे ना काय आहे हे. बरोबर. मी मेडिटेशन मधनं सगळं कमवलं, म्हणजे मला कळतंय सगळं, पण मी लोकांना सांगताना कशी सांगणार, किंवा माझ्या आयुष्यातही कधी कधी इम्प्लिमेंटेशन चुकीचं होतं, तिथे गुरु कामी येतो. त्यानंतर गोपाल कृष्णन माझे दुसरे मेंटर आहेत डिजिटल कोचिंग मध्ये, की मी ऑनलाईनच कोचिंग सुरू केलं, 1 to manyच सुरू केलं. पैसे मिळवायची इच्छा त्यांच्यामुळे निर्माण झाली. आधी काही कमी होतं अशातल्या गोष्ट नाही, पण बिलियनियर होण्याची स्वप्न त्यांनी दाखवली, ते झाले पण, म्हणजे मी म्हणजे मिलियन्स मध्ये. तर मला असं म्हणायचे की इन्कम हा क्रायटेरिया त्यांच्याकडनं कळला. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला कोणीतरी मोटिवेशन द्यायला लागतं. माणसं तशी आजूबाजूनी यायला लागतात. जेव्हा आपल्याला स्वतःहून करता येत नाही तेव्हा आपल्याला गुरुची गरज असते. ते हेच गुरु असतात. गोपाळ कृष्णन म्हणतो की ते म्हणतात म्हणजे की जो माझ्याकडे येईल तो 1 crore कोच बनेलच, युनिकॉर्न कोच. आणि ते खरंच ते प्रूव्ह करतात. म्हणजे हे इंटेन्शन आहे, तेही मॅनिफेस्टेशन करतात. ते सहज बोलतात की 1 crore कोच बनणार, तर मी बनले सुद्धा. असे असंख्य कोचेस त्यांच्याकडे तसं झालंय. ते अवॉर्ड्स देतात त्याचे. सो दॅट्स वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड्स असं म्हणेन मी त्याच्यामध्ये, कोचिंग मधलं असं. सो असंच आहे, मी ही इंटेन्शन देते ती खरी होतात. लोकांच्या बाबतीतली इंटेन्शन्स असतात. माझ्याकडे जे येतील त्यांच्या आयुष्यात बदल हे होणारच. मग हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यामध्ये. सो जे मला कनेक्टेड राहतात, माझ्या फक्त एनर्जीमुळे त्यांच्याकडे पैसा येऊ लागतो, हेल्थ चांगली होऊ लागते. ही माझी इच्छा आहे, त्यामुळे ते कधीतरी ते खरं होतच. सो आतापर्यंत ह्या इच्छा मी खूपदा रिपीट केल्या आहेत, त्यामुळे ते आपोआपच खऱ्या होतात. सो येणारा प्रत्येक माणूस हा एकदम हाय एनर्जी मध्येच येतो, आपल्यामध्ये बदल करतो आणि पुढे प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो. बरोबर. सो या 2-3 गोष्टींची वेगवेगळी कारणं आहेत. ज्याला जे कनेक्ट होतं त्याने ते करावं. काही लोकांना असं असतं की पुस्तकं मला वाचायला कंटाळा येतो, ऑडिओ बुक झाली आहेत आता त्याची, ते ऐकायला तर नाही, म्हणजे आपण गाणी ऐकतो तसं ऑडिओ ऐकणं, तर त्याचा सारांश मिळतो. सो ह्या 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत, पण देतं सगळं उत्तर सेमच. पुस्तक वाचून पैसा मिळतो का पण मॅडम? म्हणजे काय विचारायचं एक्झॅक्टली? म्हणजे जसं मॅनिफेस्टेशन करून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, किंवा जसं तुम्ही म्हटलात की सारखं सतत ते पॉझिटिव्ह बोलल्यामुळं पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, तसं पुस्तक वाचल्यामुळे होईल का? सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पैशाची सायकोलॉजी काय आहे हे सांगितलं गेलेलं आहे. तर पैसा मिळतो का? तर हो, कारण ज्ञान वाढतं ना. आता माझ्याकडे अबाउट 100+ पुस्तकं आहेत. ते 1000कडे जात आहेत. म्हणजे रादर आधी मी घ्यायचे नाही विकत, आता मी विकत घेते. स्वतः जागा ठेवायला कमी पडायला लागली. पण हे सगळं माझे अजून एक कोच आहेत, मेंटरच म्हणू शकते, अनुराग ऋषी. तर त्यांच्याही प्रोग्राममध्ये मी मध्ये जाऊन आले. तर ही इज नेक्स्ट लेवल टू मी असं म्हणेन, की ते प्रचंड मेडिटेशन प्रॅक्टिसेस आहेत. त्यांनी भारतातल्या विविध ग्रंथ वाचून त्यातून सायन्स आपल्याकडे पहिल्यांदा कसं होतं हे प्रूव्ह करून सांगतायत ते. जे US मध्ये सायन्स म्हणतात ते ऑलरेडी भारतात पहिल्याचपासून आहे. तर पुस्तकं वाचून कसं, तर ती पुस्तकं वाचून त्यांच्या तोंडून मी फक्त संस्कृत श्लोक ऐकते आणि त्याचे ते हिंदीमध्ये अर्थ सांगतात. हे मी मराठीमध्ये करते, पण ती पुस्तकं वाचली म्हणून त्यांना ते श्लोक सुद्धा येतात. की आपल्या वेदांमध्ये संस्कृतमध्ये सांगितलंय जास्त करून गोष्टी. म्हणजे 4 वेद आहेत आणि त्याच्यासारखीच अद्वैत वेदांत नावाचं पुस्तक आहे, तैत्रोपनिषद आहे. म्हणजे ही सगळी माझ्याकडेही आहेत आता पुस्तकं आणि मी ती वाचते पण आहे, चालू आहे माझं सगळं ते. सो यामध्ये इतकं डिटेलमध्ये सांगितलेलं आहेत ह्या सगळ्या गोष्टी, की आपल्याचकडे सगळं कसं आहे, माणसाचं शरीर एवढं गूढ आहे आणि मन, शरीर, पंचप्राण ह्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी कशा काम करतात हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते कसं वापरायचं हे शिकलं
की आपोआप रिझल्ट मिळतात. सो बरोबर. पुस्तक वाचून ज्ञान वाढतं. आता मी एक पुस्तक वाचलं आणि दुसऱ्या पॉडकास्टला गेले, मी त्यातलं काहीतरी सांगते ना, सो पैसे मला त्यातनंच मिळतात ना. बरोबर. सो येस, मिळतात नक्कीच, असं आहे. आणि मॅनिफेस्टेशनची सुरुवात कधीपासून झाली, म्हणजे शोध कुणी याचा लावलाय खरा? तर मॅनिफेस्टेशन हा एक फॅन्सी वर्ड आहे आपल्याकडे बरोबर. आता म्हणायचं झालं तर. शोध लावल्यापेक्षा सुद्धा मी म्हणेन आपल्याकडे गुरुकुल सिस्टीम होती आधी. तर तिथे ना काय शिकवलं जायचं, तर एक वय 8 वर्षाची झाल्यावर प्रोबॅबली मुलांना त्या गुरुकुलमध्ये आणलं जायचं आणि तिथे मेडिटेशनच्या प्रॅक्टिसेस करून घेतल्या जायच्या. का तर मेडिटेशनमध्ये आपण आपल्या आत जातो आणि आपल्याला ज्ञान आपोआप मिळायला लागतं. माणसाचं आयुष्य काय आहे हे तिथे समजायला लागतं. एक्झॅक्टली सेम थिंग माझ्याबरोबर झाली आहे. म्हणून मी म्हणजे हा इंटरेस्टिंग प्रश्न झालाय माझ्यासाठी, की मलाही माहित नव्हतं मी हे सगळं पुस्तकी ज्ञान शिकले का तर नाही. मी म्हंटल जसं मला माझे कोचेस मिळाले, त्यांनी जे सांगितलं ते मला माहितीये की मला ऑलरेडी माहितीये. आय एम जस्ट रिप्लिकेटिंग इट. म्हणजे असं झालं की अरे हे मी कुठेतरी ऐकलंय, अरे हे मी कुठेतरी अनुभवलंय, हे प्रत्येक वेळी मला जाणवलं. तर आपल्याकडे शाळेत जाऊन शिकतो आपण, ती पण एक प्रकारची शाळाच होती. तिथेही मेडिटेशन थ्रू आपल्याला शिकायला मिळायचं. सो तेव्हा पुढे काय होणार हे प्रश्न नाही पडायचे. तेव्हा आपण आपल्या आतल्या शक्ती जागृत करायचो. सो आत्ताही तुम्ही कुठे कुठे ऐकत असाल, योगा करणाऱ्या, योग साधना करणाऱ्या लोक कधी कधी हवेत तरंगू शकतात. मेडिटेशन साधना करणारे लोक, किंवा हनुमान चालिसेचं पण महत्व आहे, त्यानेही संकटनाशन होतं असं म्हणतात. किंवा काहीतरी चांगलं होतं आयुष्यात, रामरक्षेमुळे भीती जाते म्हणतो आपण. तर त्या ह्याचे सगळे आहेत, करून बघायचं, कळतं आपल्याला. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच इथे सुरुवात झाल्या आहेत. नालंदा युनिव्हर्सिटी ही भारतात होती. 6 महिने पुस्तकं जळत होती. म्हणजे केवढं नॉलेज आपल्याकडे होतं हे जाळण्यात आलं होतं कोणाकडून तरी ब्रिटिश काळामध्ये. सो हे सगळं आपल्याचकडनं सुरू झालंय. फक्त आपल्या इथे लोक येऊन शिकली, ते बाहेर गेले, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, तेच परत येऊन शिकवायला लागले आणि त्याला भारतीय लोक मानायला लागले. बरोबर. हा उलटा हे झालेला आहे. पण हरकत नाही, शेवटी माणसंच आहोत सगळी, कुठेही जगा माणसं आहेत. सो कोणीतरी हे केला तर तिथेच ही सुरुवात झाली असं म्हणायला. वर्षानुवर्षांपासून हे सगळं आहे आणि हे सगळं आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की कशी सृष्टी बनली. कथा कल्पतरू नावाचं पुस्तक आहे, ते मला लहानपणी आईने ऐकवलं होतं, वाचून दाखवायची ती, तेव्हा सगळं डोक्यावरनं जायचं. पण तिथे सृष्टी कशी उत्पन्न झाली, 16 लोक कसे आहेत, मनुष्य लोक, म्हणजे त्यातले 3 लोक महत्वाचे, म्हणजे मनुष्य लोक, पाताळ लोक, म्हणजे भूलोक, पाताळ लोक आणि स्वर्गलोक, हे असे 3 आहेत. तर आणि ह्याच्यात 14 लोक आहेत पूर्ण. हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि हेच सायंटिफिकली ते वेगळ्या पद्धतीने दाखवतायत आत्ता, की क्वांटम फिजिक्स आलं, आपले जीन्स बदलू शकतात, एपिजेनेटिक्स आहे. आपल्या सेल्स दर 120 दिवसांनी चेंज होत असतात. आपण जे रिपीट करतो ते आपल्या सेल पर्यंत जातं. निगेटिव्ह जे रिपीट करतो ते सेल पर्यंत जातं म्हणून रोग होतात. पॉझिटिव्ह रिपीट करतो ते सेल पर्यंत जातं म्हणून सक्सेसफुल होतात लोक. सिंपल आहे. सो आपल्याला जर काहीतरी मिळवायचं आहे तर ते कंटिन्युअसली, आता मी ह्या मार्गात आले त्याच्यानंतर मला एकही दिवस असं वाटलं नाही मला पाहिजे सगळ्या गोष्टी, मला पैसा पाहिजे, मला मटेरियल गोल पण आहेत, पण माझा अल्टिमेट गोल आहे मी लोकांपर्यंत पोहोचणं, सगळ्यांमध्ये बदल घडवणं. कारण मला लोकांची कनेक्ट व्हायला आवडतं. मला असं कधीच वाटत नाही की माझ्यापेक्षा समोरचा माणूस वेगळा आहे, मग तो श्रीमंत असू दे गरीब असू दे, मला सगळ्यांसाठी सेम फिलिंग येते. ह्याला म्हणतात एनर्जी. ऍट एनर्जी लेवल वी आर ऑल वन. आत्म्यामध्ये आपल्या ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा सगळ्यांकडे सारखी आहे. त्या ऊर्जेला आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. बरोबर. आणि त्यामुळे वननेस हा जो आहे तो ना चक्र ऍक्टिव्हेशनमुळे होतो. चक्रा हे एक मेडिटेशन आहे जे मीही एक 9 महिने वगैरे कंटिन्यू केलंय. त्यामुळे 7 चक्रा ओपन आहेत. त्या ओपन ह्याच्यामुळे काही वननेस जो म्हणतोय तो माझ्यामध्ये आलाय, की पाठीच्या कण्यापाशी पहिलं चक्र आहे, तिथून इकडेपर्यंत एनर्जी वर 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 सरकत आली. मला ती कळायला लागला आत्ता फरक, की ओके त्याच्यामुळे मी एवढं सगळं करू शकते. मी केलं माझ्या नकळत, पण त्याच्यातनं मला जे काही मिळालं ते जगा वेगळं. म्हणजे 80 वर्षाच्या लोकांना सुद्धा मी काय बोलते हे समजून घ्यावं लागतं. आपल्या आतलं सायन्स, की सगळ्या ऐहिक जगात लोक जगत आहेत
आणि आयुष्य सोपं आहे आणि ते सोपं मिळतंय ते नको आहे, मी कठीण मध्ये जाऊनच मिळवणार असं झालंय बरोबर. सध्या. आणि बघा ना, मॅनिफेस्टेशनचं मला वाटतंय जवळपास 1 वर्षभरापूर्वी इतकं जास्त ट्रेंडिंगला किंवा हो. असं म्हणता येईल असं असं नव्हतं. हो. पण आता सध्या मोबाईल उघडला, Instagram उघडला, Facebook ओपन केलं, भाई ते सगळं मॅनिफेस्टेशन. येस. कोणी जाहिरात करतंय, कोणी असं म्हणतंय की आमच्याकडे कोर्स लावा, हो, सॉरी हो. कोचिंग घ्या. लावा. हो. तर असं अचानक कसं हे म्हणजे मॅनिफेस्टेशनचं एवढं फॅड सुरू झालं? मग ते बाबा लोकांच्याकडचा पैसा कमी होतोय, की लोकांच्याकडची निगेटिव्हिटी वाढतीये म्हणून हे अचानक एवढं सगळं सुरू झालं? हां. पैसा हवा आहे ही सगळ्यात हां. महत्वाची गोष्ट आहे. त्याला अर्थ प्राप्त हां. झालेला आहे. पैशाशिवाय काही होत नाही. आणि त्यासाठी काय झालं, लोकांनी वापरायला सुरुवात केली आहे आणि वापरल्यामुळे ती किती सोपी पद्धत आहे हे समजायला लागलंय. आणि एक आत्मिक समाधान मिळतं कोचिंग करणाऱ्यालाही आणि कोचिंग घेणाऱ्यालाही. बरोबर. कारण स्ट्रेस फ्री लाईफ काय असतं हे मला कळायला लागलं ह्याच्यातून. मी प्रचंड टेन्शन घेणारी व्यक्ती होते. जेलसी अखंड भरलेली होती. दुसरा माणूस माझ्याबद्दल काय विचार करतोय, जेलस होतोय का, यावर मी स्वतःवर परिणाम करून घ्यायचे. हे 2018च्या आधीची गोष्ट होती. त्यानंतर प्रेग्नन्सी नंतर मेडिटेशन आणि त्यानंतरची मी बीपीची गोळी होती. प्रचंड स्ट्रेस घ्यायचे. आता मी काय करू इथपर्यंत असायचं. माझ्या हातात काही नाही हे माहिती असूनही स्ट्रेस यायचा. तो काढायचा कसा हे कळायचं नाही. आणि मेडिटेशन करता 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 मला समजायला लागलं सब झूट आहे. म्हणजे मी दुसरं कोणीतरी बोलतोय याचा माझ्यावर परिणाम करून घेतला तर माझ्या तब्येतीला त्रास होतोय. आत्ताची माझी स्टेट अशी आहे, कोणी काही पण बोललं तरी मला रियालिटी खूप जास्त प्रमाणात आतून माहिती झाली आहे की कोणी कोणाचं नाहीये जगामध्ये. मी कोणाला धरून ठेवू शकत नाही. मी मनापासून फिलिंग दिली तर समोरचा माणूस माझ्याकडे आपोआप येणार आहे आणि मी तेवढंच करते. माणूस असू दे, पैसा असू दे, रिलेशनशिप असू दे, हेल्थ असू दे, मी मनापासून फक्त विचार करते मला काय हवंय याचा. फिलिंग आणते, आपोआप गोष्टी येतात. सो हे कुठेतरी वापरायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून सोपं आहे. जशी माणसाची एकमेकांसोबत रिलेशनशिप आहे तशीच पैशासोबत असली हे जर तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला पैसाही तितकाच मिळतो. आणि जसं आपल्या नात्यामध्ये प्रेम हे जे आपण म्हणतो माणसामध्ये सहजगत्या येणार, कारण प्रेमच हवं असतं प्रत्येक माणसाला एकमेकांबद्दल. मग जवळच्या माणसाचं अजून असतं. मग ते पैशाबद्दल आणलं की म्हणून यायला लागतं की मला पैसा हवाय, जेन्युअनली हवाय. हा जेव्हा इंटरेस्ट यायला लागतो तेव्हा तो खरंच यायला लागतो पैसा. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्याकडे जॉब होता, जॉब सोडल्यानंतर मी झिरो झाले, अगदी PF वापरून संपवून झिरो झाले. तिथून मी लाखो करोडो मध्ये आता. हा माझा ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आहे. सो जे मी जॉबमध्येही करोडमध्ये नव्हते, जे मी बिझनेसमध्ये आल्यावर आहे. आणि कोचिंग मध्ये असं म्हणेन मी जास्त काइंड ऑफ माझी बुद्धीचा वापर जास्त आहे. बॅकएंडचा खर्च त्या मानाने कमी असतो प्रोडक्ट इंडस्ट्रीपेक्षा असं. सो त्यामुळे लोक जास्त ह्याच्याकडे, पैसा महत्वाचा आहे ना, त्यामुळे लोक येतात ह्याच्यामध्ये जास्त. आणि कोणाला करता येणं शक्य आहे कारण सगळी माणसं सेम आहे. मी जसं म्हणलं फक्त प्रॅक्टिस आहे. आणि परत कोचिंग मध्ये सुद्धा प्रत्येक माणूस, प्रत्येक कोच वेगळा आहे. हा, तेच मी म्हणणार होते, गुड मेंटॉर असणं गरजेचं आहे. काही लोक पैसे मिळवण्यासाठी कोचिंग मध्ये येतात. माझा अल्टिमेट सोर्स पैशाचा कुठे आला, माझ्या मेंटरने सांगितलं की तुम्हाला पैसे पण कमवायला हवेत कारण जगण्यासाठी पैसे लागतात. इथे मी पैशाचा विचार करायला लागले. तोपर्यंत आय वॉज जस्ट गिव्हिंग, कारण मला ते आतून आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही सुद्धा बघितलं असेल मगासपासून, एकदा बोलायला लागले की संपतच नाही. फ्लो मध्ये जे काही आहे ते आतून असल्यावर यायला लागतं. ती एनर्जी म्हणजे देव म्हणतो ना, तो साथ देत असतो आपल्याला त्या गोष्टीतून. सो मला मनापासून आहे, त्यामुळे त्या गोष्टी बोलल्या जातात. असं जो करतो तो सक्सेसफुल होतोच. पैशाच्या मागे लागलेले, दुसऱ्यांचे जजमेंट्स करणारे कधीतरी मागे येतात. सो मी ह्याच्यावर बिलीव्ह करते की त्यानेच दिलं आहे ते कायम राहणार आहे, कारण ते त्यानेच दिलेलं आहे. ती एनर्जी माझ्या सोबत आहे. आणि खरं तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही ऍज अ गुड कोच आहात. सो तुमच्याकडे आतापर्यंत जे काही तुमचे क्लायंट्स आले असतील किंवा तर त्यातलं असं एखादं उदाहरण आहे का की येस, की तो माणूस पैशांच्या अडचणीमुळे आलेला होता आणि
त्याला खरोखर इफेक्ट झालाय मॅनिफेस्टेशनचा आणि त्याच्याकडं पैसे येत गेलेत आणि त्याची आर्थिक परिस्थिती आता सध्याच्या घडीला पण खूप स्टेबल आहे. हो. असं असं काहीतरी उदाहरण आम्हाला सांगा अशी की. खूप उदाहरणं आहेत, हा. असंख्य आहेत. मी सांगते सगळीच. हा. मला मला लाईफ कोच अंडरस्कोर युनिव्हर्स मधू ह्याच्यावर जर फॉलो केलं तर तुम्हाला रोज स्टेटसला दिसतं, म्हणून मी जस्ट सांगितलं माझं हँडल. हा. रोज स्टेटसला मी माझी रिझल्ट लावत असते. हम्म. माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पण व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावरही बघितलं, रोज रिझल्ट असतात, व्हिडिओ रिझल्ट असतात. आता पैशाच्या बाबतीत रिझल्ट, मोठा रिझल्ट म्हणायचा झाला तर 1 करोडचं लोन, म्हणजे तो करोडोमध्ये खेळणारा माणूस, बिझनेसमध्ये असणारा माणूस आहे, जो सगळीकडनं हरल्यासारखा आला होता माझ्याकडे. हरला होता म्हणजे की मला आता कसं लोन फेडायचंय सुचत नाही. मी काम तर करतोय पण इकडचं लोन भरण्यासाठी तिकडनं लोन काढतोय, तिकडचं भरण्यासाठी इकडनं लोन काढतोय, आणि हे करोडोमध्ये चाललं होतं. आणि तो माझ्याकडे 1-to-1 कोचिंगसाठी आला होता. 1 ह्याच्यात 10 दिवसाचा कोर्स पण केला त्यांनी, पण प्रायमरीली त्याला सुचत नव्हतं म्हणून ते 1 तास आलं. त्यांना मी ज्या प्रॅक्टिसेस सांगितल्या त्यांनी केल्या. लिटरली 1 दिवसात त्यांना एक 16 लाखाचं लोन आणि एक 90 लाखाचं लोन फेडायचं होतं, द्यायचे होते पैसे. एका माणसाकडनं त्यांना 80 लाख रुपये येणं बाकी आहे. त्या माणसाला फोन केला, मला 3.5 लाख रुपये हवेत, कमी पडतायत हे सांगायला. तो माणूस म्हणाला मला 50,000च देणं जमेल. सो दे सेड ओके. आणि त्यांनी कंप्लीट वेळ, त्या मिनिटापासून कंप्लीट वेळ होपोनोपोनो करायला सुरुवात केली. काहीच विचार नाही, आता काय माझ्या हातात काहीच नाही, मग होपोनोपोनो तरी करूया, असं झालं. लिटरली ज्या माणसांनी 50 सांगितले होते त्यांनी 3.5 ट्रान्सफर केले आणि त्यांनी 16 लाखाचं लोन भरलं त्या दिवशी. त्यानंतर 1 करोडचं सुद्धा भरलं दुसऱ्या दिवशी, 90 लाखाचं. सो ऑल ओव्हर 1 करोड प्लस. एवढं स्ट्रॉंग आहे होपोनोपोनो? हो, एवढं स्ट्रॉंग आहे होपोनोपोनो. फक्त मी आहे हा सोडून जर केलं, बरोबर, म्हणजे तुमची आयडेंटिटी, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी कोणत्या पोझिशनला आहे, मी सीईओ आहे कंपनीचा, मला खूपच काम असतं, म्हणजे असं असंख्य लोक आपण कोणीतरी आहोत हे जगत असतात. तो मीपणा खाली आणा आणि हे करा. कारण जगात असंख्य, भारतामध्ये तर खूपच श्रीमंत लोक आहेत, फक्त ती लपवून ठेवलेले आहेत, म्हणजे पैसे ठेवून जगतात बेसिकली. सो त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. फक्त मला असं म्हणायचंय, फक्त ठेवून काही होत नाही, जितका ते देतो तितकं डबल मिळतं. हा विषय आहे. पैशाच्या बाबतीत आहे, फिलिंग्सच्या बाबतीत आहे, नात्याच्या बाबतीत आहे, हेल्थ, सगळ्यामध्ये जितकं आपण मनापासून करतो ना तेवढं रिटर्न आपल्याला मिळतं. जिथे 1% मिळत नाही तिथे तुमचे कार्मिक भोग पण असतात. हा अजून डीप सब्जेक्ट आहे, त्याचा वेगळा पण विषय होऊ शकतो मोठा, की जिथे त्यांना वाटत की होत नाही, तुमचं कर्म काहीतरी आहे, तुम्ही कोणाला तरी त्रास दिला तेव्हाच तुम्हाला खूप प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही, असं कधी कधी होतं. सो ऑल ओव्हर हे एक एक्झाम्पल झालं पैशाच्या बाबतीतलं. अजून एक एक्झाम्पल म्हणायचं झालं तर एक जण होते जे खूप हारल्यासारखे आले होते. मी हारलोय असा पहिला मेसेज, 10 दिवसाच्या कोर्स नंतर मी जिंकलोय असा दुसरा मेसेज असा होता. म्हणजे जिथे पैसे मिळायलाच तयार नव्हते तिथे रोज पैसे मिळालेत, आणि शेअर मार्केटमधनं पण कमवले, इतर त्यांच्या बिझनेसेस मधनं कमवले, काहीच नव्हते ते लाखांमध्ये होते. नंतर एवढा 10 दिवसाच्या कोर्समध्ये फरक पडलाय. तिसरं एक्झाम्पल, मी म्हणतेच माझा कोर्स 6,500चा आहे तो, आता एक कोर्स वाढवल्यामुळे, एक सेशन वाढवल्यामुळे, त्यामुळे 6,000 तुम्ही जरी गुंतवले तरी तुम्ही जर इच्छा ठेवली तर तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळू शकतात, ही गॅरंटी मी देते, पण तुमच्या सोर्सेसमधनं. मी वापस देते असं नाहीये, हा मी क्लिअर हे सांगते. पण ते रियालिटीमध्ये मिळवलेले लोक आहेत, लिटरली हे फॉलो करतात आणि मिळवतात. डबल म्हणलं तर डबल मिळवतात. एक जणांनी काय केलं, मला रोज 50,000 हवेत असं मॅनिफेस्टेशन केलं. पहिले दिवस 3 दिवस 50,000 मिळाले, मग त्यांनी वाढवलं, 10 दिवसात 10 लाख रुपये मिळालेत. बिझनेसमध्ये आहेत त्या, पण तिथे सुद्धा निगेटिव्ह थॉट्स असतात ना. बिझनेस होण्यासाठी सुद्धा एफर्टलेस प्रयत्न करावे लागतात, म्हणजे खूप मनापासून प्रयत्न करावे लागतात. ते आतापर्यंत आजतागायत एवढं कधी झालं नव्हतं. हे त्यांनी स्वतः दिलेला रिझल्ट आहे. 10 लाख रुपये 10 दिवसात आलेले नाहीत, ते त्या 10 दिवसात आलेत. हा तिसरा झाला, आणि असे असंख्य आहेत. म्हणजे तुम्ही कितीही म्हणा, आता माझ्याकडे पैसा कंटिन्युअस येतोय, असे खूप रिझल्ट आहेत माझ्याकडे. कोणाचंच काहीच थांबलेलं नाही. प्रॅक्टिस थांबवली तर थांबू शकतं. कसं आहे की मेडिसिन्स घ्यायला लागल्यावर आयुष्यभर घ्यावे लागतात असं म्हणतात, त्याने साईड इफेक्ट होतात, ह्याने होत नाहीत. एकदा सवय झाली की प्रॅक्टिस थांबत नाही, आणि आयुष्यात कधीतरी डिसिप्लिन आणला तर आयुष्य सुखद होतं. बरोबर.
मीही डिसिप्लिनमध्ये कधी नव्हते पण या सगळ्या रिझल्ट्समुळे मी डिसिप्लिनमध्ये आले. सकाळी 5:30ला उठणं हे माझ्यासाठी नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोष्ट होती, जी मी गेली 3 वर्ष कन्सिस्टंटली उठतेय. एकही दिवस मी काम केलं नाही असं झालं नाही. हे जेव्हा आपल्याला आतून ऊर्जा येते ना करण्याची, तेव्हा होतं. आणि जेव्हा गोष्टी सक्सेसफुल व्हायला लागतात, मिळायला लागतं, समोरून गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात, तेव्हा होतं. पण असाही दिवस होता की एक माणूस असायचा कोर्समध्ये, आणि असाही दिवस बघितला की 200+ एका वेळी आहेत. सो आणि अनलिमिटेड येतच राहतात, हेही आहे. सो इट इज दॅट तुमची ऊर्जा केवढी स्ट्रॉंग आहे, तेवढी जास्त तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ऊर्जा वाढवणे म्हणजे काय, तर आनंदी राहणे, डोपामिन क्रिएट, छोटी स्माइल चेहऱ्यावर असणे. स्माइलने प्लेजर मिळतं, म्हणजेच डोपामिन क्रिएट होतं. शरीरामध्ये ना केमिकल्स रिलीज होत असतात प्रत्येक भावनेमागे, आणि ते केमिकल लोचा झाल्यावरच प्रॉब्लेम निर्माण होतात हेल्थ वाईज. सो 4-5 केमिकल्स आहेत, जसं ऑक्सिटोसिन आहे, अनेंडामाइट आहे, डोपामिन आहे. ही सगळी जी आहेत ती वेगवेगळी फिलिंग्स रिलीज झाल्यावर आपल्याला हे होतात, केमिकल्स रिलीज होतात. आता हे केमिकल्स रिलीज आपल्या नॅचरल टेंडन्सीवरच डिपेंडंट आहे. सो ऑलवेज बी स्माइलिंग, त्याने प्लेजरही मिळतं, आतून केमिकल्स चांगली रिलीज होतात, आणि त्याने जे हव्या त्या गोष्टी मिळायला सुरुवात होतात. सो बरीच लोकांच्या चेहऱ्यावर सिरियस भाव असतात. मी कोर्समध्ये पहिल्यांदा आल्यावर थोडासा हसा, हेच सांगते की हसल्याशिवाय गोष्टी नाही होणार. खोटा हसा आधी, कारण पटकन काय खरं हसायला येत नाही, नंतर खरं आपोआप यायला लागेल. कारण आपण कुठच्या विचारांनी त्या हसण्यात असतो, हसत नसतो, ह्याच्यावर सगळं डिपेंडंट असतं. आपण विचार करून काही बदलत नाही, म्हणजे फॉर दॅट मॅटर नुसते विचार करून काही नाही बदलत, ते पॉझिटिव्हली आणि हवे तसे केल्यामुळे बदलतं. हे आहे. आणि तुम्ही आता खरं तुमच्या ह्याच्यातलं उदाहरण सांगितलं कोचिंग मधलं की शेअर मार्केटचं. तर हेच मॅनिफेस्टेशनमुळं शेअर मार्केटमध्ये फायदा कसा होऊ शकतो आणि तोटा कसा होऊ शकतो? हा बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे बेस्ट प्रश्न आहे हा. सो मॅनिफेस्टेशनमध्ये शेअर मार्केटमध्ये फायदा हा माइंडसेटचा गेम आहे. जर तुम्ही रोज शेअर मार्केटमध्ये काम करत असाल, तुम्ही बसलातच पॉझिटिव्ह यांनी की हा शेअर वर जाणार आहे, आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह भावना आली नाही, हे मी स्वतः केले, खरंच वर गेलाय आणि मला प्रॉफिट झालेलं आहे. पण त्यानंतर प्रॉफिट मिळाल्यानंतर माणूस तिथे अडकून बसतो, आता अजून थोडं वाढू दे, तो मायनस मध्ये जातो आणि झिरो होतो. सो जो अजून आहे तिथे थांबणं गरजेचं असतं. सो इथेही माइंडसेटच गरजेचं आहे की मी कोर्स केला तरी मला कसे नाही शेअरमध्ये मी बुडलेच, असं म्हणणारी सुद्धा लोक असू शकतात. माझ्याकडे फार आली नाहीयेत, पण हे होऊ शकतं. तर का बुडतात? तुमच्याच माइंडसेटमुळे बुडतात. कारण प्रॉफिट मिळाल्यावर तुम्ही लॉसकडे पण, म्हणजे मानसिक वृत्ती असते ना, वर गेलाय मग खाली आलाय, मग आता परत वर जाऊ दे, मगच मी काढते. लॉस मधनं प्रॉफिट मध्ये जाण्याच्या भानगडीत त्या दिवशी ते परत कधी वर येत नाही, आणि मग ते पूर्ण लॉस मध्ये जातं. असे मी लॉस पण केलेत, पण सांगते असं. आणि भरपूर लोकांना असं वाटतं, आणि आता अर्थात रील्स पाहून वगैरे तर खूप वाटतं लोकांना की मॅनिफेस्टेशनची पद्धत खूप जास्त सोपी आहे, किंवा काही कठीण नाहीये त्याच्यामध्ये. तर खरोखर तसं, कारण तुम्ही स्वतः लोकांना शिकवताय ते, सो खरोखर मॅनिफेस्टेशन करणं तेवढं सोपं आहे का? म्हणजे सोपं तर आहे खरंच, कारण आपल्याला उलटा घास खाण्याची असं नाही जेवायचंय बऱ्याच लोकांना. कारण की मे बी तसं शिक्षण पद्धतीच तशी आहे की लॉजिकलीच हे करा. आता एक्झाम्स फॉर एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम घेतल्या जातात, त्याचा एक पोर्शन शिकवला जातो, त्याच्यावरनं प्रश्न येणार असं सांगितलं. तर जगातली अशी कोणती सिच्युएशन आहे की तुम्हाला सांगून आली आहे, असं कोणाच्या आयुष्यात होतं का? मग आपल्याला काय शिकवलं पाहिजे, जगताना कसं वागायचं, कसं जगायचं, किंवा ह्या टेक्निक्स ह्या शाळेमध्ये आल्या पाहिजे. कारण की मुलांना त्यातून हे होऊ शकतं. तर ते अजून आलं नाहीये, येईल कधीतरी प्रोबॅबली. पण म्हणायचा उद्देश हा आहे की आपण शिकतोच लॉजिकली सगळ्या गोष्टी, की तुम्ही म्हणजे एक्झाम ओरिएंटेड गोष्टी म्हणा, की तुम्ही अभ्यास केल्यावरच तुम्हाला मार्क्स मिळतील, आणि मार्क्स मिळाले तरच लोक 10वीत बोर्डात राज्यात किंवा राज्यात पहिलं प्रोबॅबली किती दिवस असतं ते सक्सेस? 2 दिवस लोक बघतात, 15 दिवस मॅक्झिमम बघतात, त्याच्यानंतर कोण कुठे गेला कुणालाही पत्ता नसतो.
तेवढ्यासाठी एवढा जीव काढायचा म्हणजे काढू शकतात, मी असं म्हणत नाही, हम्म. वाईट म्हणत नाहीये त्याला. प्रत्येकाची जिद्द असते, हम्म. पण तेवढंच म्हणजे सगळं नाहीये हे म्हणायचंय मला. हम्म. म्हणजे प्रत्येकाची एक बरोबर. असते ना की मला बाबा यायचंय तर करा ना अभ्यास, काहीच प्रश्न नाहीये. पण एखाद्याला नाही जमत आहे तर त्याला त्याच्या मागे लागू नका की तू आलाच पाहिजेस. ऑफकोर्स चांगल्याकडे जायलाच पाहिजे की मार्क्स मिळाले पाहिजेत वगैरे, पण त्या मार्क्सनी आयुष्य घडत नाही. प्रयत्न केल्याने आयुष्य घडतं. बरोबर. तर ते करायला शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे मधला एक काळ असा होता की आत्महत्या, मार्क्स नाही पडले म्हणून, हे असं होतं. आता परत थोडं कमी न्यूजमध्ये हो, आहे हो, कदाचित ते, पण ह्याने काहीच पॉइंट नाहीये. तुम्ही तुमचं आयुष्य संपवताय मार्क्स नाही मिळाले म्हणून. आणि मी मगाशीच म्हणजे मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की लोक जगामधली जी बिलियनियर किंवा मिलेनियर आहेत ती अर्धवट शिक्षण सोडलेली सुद्धा आहेत आणि मेजर तशीच आहेत. सो दिस प्रूव्ज ना की तुमचं काम जास्त महत्वाचं आहे, किती मनापासून करता ते महत्वाचं आहे. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे कर्मण्येवाधिकारस्ये, याचा अर्थच असा आहे काम करण्याचा अधिकार दिला आहे आणि ते मनापासून केलं पाहिजे. आपलं काय असतं, आपण अटॅचमेंट घेऊन काम करतो. म्हणजे मला हा रिझल्ट हवा आहे म्हणून मी अभ्यास करणार आहे, मला एवढी सॅलरी हवी आहे म्हणून मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही अटॅचमेंटला धरून करता त्यामुळे मिळत नाही. एक स्वप्न म्हणजे ते असायला पाहिजे, फक्त एकदा डिक्लेअर की मला 50 लाख रुपये पॅकेज हवंय, दॅट्स इट. आणि तुम्ही त्याच्याबद्दल कॉन्स्टंटली एकदम पीसफुल असला पाहिजे की मला ते मिळणारच आहे. ह्या फ्रिक्वेन्सीला असल्यावर मिळतं. रिपीट म्हणजे डेस्परेशन आणून ते मिळत नाही, सरेंडरने मिळतं. सरेंडर शिकायला थोडा वेळ लागू शकतो. सरेंडर म्हणजे आपल्यापेक्षा मोठी शक्ती जगामध्ये आहे आणि हे प्रत्येक माणसाला जेव्हापर्यंत समजत नाही तोपर्यंत देर इज ओनली लर्निंग. फक्त शिकत राहणं आहे, शिकावं लागतं, बाकी काहीही नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला काहीतरी लर्निंगच असतात, त्यातूनच पुढे जातो आपण. आणि मॅडम सोशल मीडियावर आम्ही भरपूर पाहिलंय की पाण्याचा ग्लास, मग तो हातात घ्यायचा, मग पॉझिटिव्ह बोलायचं, मग तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. मग हे आर्थिक स्टेबिलिटीसाठी पण तो उपाय उपयोगी पडतो का? आणि ते नक्की काय प्रकार असतो, म्हणजे पाण्याचा ग्लास घेऊन नक्की काय करायचं काय नाही? हो, हे एक टेक्निकच आहे अगेन. आता बाहेरच्या म्हणजे जपानच्या शास्त्रज्ञांनी डॉक्टर मसारू इमोटो यांनी त्याच्यावर प्रयोग केला, सायंटिफिक प्रयोग. तर त्याच्यावर 2 ग्लास घेतले पाणी भरून, एका ग्लासवर आय लव्ह यू लिहिलं, एका ग्लासवर आय हेट यू लिहिलं. तर आय लव्ह यू लिहिलेल्याचा म्हणजे ते 2 रात्र ठेवलं, तिसऱ्या दिवशी ते मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर आय लव्ह यू लिहिलेल्याच्या ठिकाणी त्यांना खूप सुंदर डिझाईन दिसली आणि आय हेट यूच्या इथे गटारासारखी डिझाईन दिसली. सो हे 2 फरक आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फिलिंगचे. आता हे पाण्यावर इफेक्ट असे करतात, पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स. आता हेच जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणलं, पृथ्वीवर 70% पाणी आहे, शरीरामध्ये 70% पाणी आहे. जे शब्द पाण्याला तसं स्वरूप देत आहेत ते आपण घेतोय, तुम्हाला किती मोठा रिझल्ट येतील. म्हणजे तुमच्या फिलिंग्स, पाण्याबरोबर तुमच्या फिलिंग्स जर सोबत गेल्या तर ते तुम्हाला रिझल्ट देतं, असा त्याचा अर्थ आहे. आपल्या मंदिरांमधनं जा, आपल्या संस्कृतीमधलं एक्झाम्पल सांगते. पॉझिटिव्हिटी म्हणजे मंत्रोच्चार किंवा कुठच्याही तीर्थ दिलं जातं, तिथे पॉझिटिव्हिटी असते, म्हणून ते मंत्रोच्चार झाल्यानंतरच असतं, टेस्ट वेगळी असते पाण्याची. तेच आहे की अफर्मेशन बॉटल अशी माझ्याकडे आहे, ज्यावर मी आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्दी, आय एम हॅपी असं सगळं लिहिलेलं आहे. ते पाणी रात्रभर भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायलं, दिवसभर प्यायलं, तुम्हाला ऍक्च्युली त्या गोष्टी प्राप्त व्हायला सुरुवात होतात रोज केल्याने. हे पण ते पिताना ती फिलिंग असली पाहिजे की मी हेल्दी आहे, मला भरपूर पैसा मिळतोय, मी जे विचार करीन ते माझ्या आयुष्यात खरे होत आहेत. हे मी खूप कन्सिस्टंटली केलंय. सो आताही करतच असते, पण पाण्याचं जे विचारलं ते हे आहे की पाण्यावर आपल्या शब्दांचा परिणाम होत असतो, हे सायन्स आहे त्याच्या मागचं. म्हणून पाणी प्यायल्याने, त्याला इंटेन्शन दिल्याने ती खरं होतं. आणि सूर्य ते अर्घ्य देणे म्हणतात, ते पण होतच की पाण्याने अर्घ्य दे, सूर्याची ऊर्जा घेण्यासाठीच होतं ते. आपल्या संस्कृतीमध्ये ही एक पद्धत होती. मॅनिफेस्टेशन इंडस्ट्री लोकांच्या भीतीवर, इन्सिक्युरिटीवर चालते असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर
त्याचं कसं म्हणजे असं लोकांची भीतीच जर समजा नाहीशी झाली, लोकांना काय हा येऊ दे पैसे नाही आले तरी चालतील असं जर लोकांच्या मनात होत गेलं की इंडस्ट्री चालणार कशी? इंडस्ट्री चालण्यासाठी चालूच नाहीये मला मग हा. भीती असती ना, मला कुठे दिसली का, हा. त्याच्यासाठी ही इंडस्ट्री चालूच नाही. इंडस्ट्री आपण नाव दिलंय त्याला. हे ह्युमन सायन्स आहे बेसिकली, न्यूरो सायन्स आहे याच्या मागे, मेंदूची कनेक्शन्स आहेत. आता सांगू का, फायर फ्लाईट मोड हा नॅचरली असतो माणसामध्ये. जर तो पूर्ण जात नाही, जाणार पण नाही, कारण तो बाय डिफॉल्ट दिलेला असतो. बरोबर. आता वाघ आला तर माणूस उभा राहील का समोर? पळून जाईल ना. मग ते मेकॅनिझम मेंदूमध्ये दिलेलं आहे माणसाला. मग तिथे भीती यायला पाहिजे. पण जगण्याकरता, पैसे मिळवण्याकरता भीती आणून काय उपयोग आहे? फरक आहे कुठे भीती आणायची आणि कुठे नाही आणायची. हे प्रोग्राम आपण करू शकतो. त्याला माइंडसेट म्हणतात, त्याला बिलीफ म्हणतात. आणि बिलीफ हे कोणताही आपणच तयार केलेला आहे. सो मी माझे बिलीफ बदललेत पैशाच्या दृष्टीने, म्हणून मला पैसा मिळायला लागला. बरोबर. की माझा आधीचा बिलीफ होता मला पैसा सहजपणे मिळत नाही. आणि लिटरली 1 दिवसातले 15 मिनिटं मी प्रॅक्टिस केली होती की मला पैसे सहज मिळतात. त्या दिवसापासून मला कंटिन्युअस पैसे मिळतात. सो एवढाच फरक आहे. बिलीफ चेंजिंग जे माझ्या ऍडव्हान्स प्रोग्राम मध्ये मी घेते, कसे बिलीफ चेंज करायचे असतात ते. पण बिलीफ हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. विश्वास आपला, लोक विश्वासच ठेवायला तयार नसतात बऱ्याच गोष्टींवर. सो प्रायमरी नाही ठेवला तरी रिझल्ट येतीलच. नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे थोडक्यात की तुम्ही पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्हिटीवर तुम्हाला पैसा पण मिळत राहील, पण ते आतून असलं पाहिजे सगळं. येस. आणि आता तुम्ही रोज त्या क्षेत्रात आहात, तर मग दुसऱ्याला शिकवताना मॅनिफेस्टेशनचं सगळं हे सोपं आहे की अवघड आहे तसं? कारण भरपूर लोक तुम्ही बघितले असतील की काही जण अगदी सहज म्हणत असतील की हा मॅडम होऊ शकतं किंवा हा मला फरक पडतोय, आणि काही लोक असे पण डोक्याला ताप देणारे असतील की नाही मॅडम काहीच होत नाहीये. ते कसं, म्हणजे दोन्ही उदाहरणं सांगा आम्हाला. आहे सगळंच आहे. सगळ्याचं उत्तर स्वतःमध्येच आहे. पण हे मी सगळ्यांना सांगते सुद्धा ह्याच पद्धतीमध्ये की सहज करणारे आहेत. मी कोर्समध्ये येण्याच्या आधीच माझा एक व्हिडिओ असतो, इंटेन्शन शुड बी क्लिअर. मला पैसे मिळवायचे आहेत, मला हेल्थ हवी आहे, मला रिलेशनशिप हवे, मला करिअर हवंय. बरोबर. काय हवंय ते क्लिअर ठरवून यायचं. मला मिळेल की नाही या फ्रिक्वेन्सीमध्ये आलात तर मिळेल की नाही यामध्येच राहाल. डाऊट मध्ये आलात, डाऊट मध्येच राहाल. मिळणार म्हणून आलात तर मिळणार आहे. हे मी आधीच डिस्क्लेमर देते, कारण मी शिकवतेच ते आहे. बरोबर. सो तुम्ही करून बघूया ह्या तर करूनच बघत बसा. जर मिळणार या फ्रिक्वेन्सीने आला तरच मिळतं. तर भरपूर लोकांना, म्हणजे 95% लोकांना मिळतच. आणि जे 4-5% असतील ते बोलतच नाहीत. म्हणजे मी सगळ्यांना बोलवण्याचा हे करते, व्यक्त होत नाहीत असं होतं. आणि समहाऊ एनर्जी अशी असल्यामुळे किंवा काय ती फ्लो होते. मला असे एक्झाम्पल्स आले नाहीत फार की नाही रिझल्ट मिळालाय. आणि रिझल्ट नाही मिळालाय असं एखाद दोघांनी सांगितलंय, त्यांनी जरा प्रॅक्टिस मी सांगितलं की उत्तर तुमच्या आत आहे. माझ्या एनर्जीमुळे तुमच्यामध्ये फरक नक्की पडलेला आहे. तो मलाही दिसतो काय फरक पडला आहे. त्याची वेळ यावी लागते. कार्मिक पॅटर्न असतात हे मी म्हणते. तुम्ही या कोर्समध्ये तरी आलायत ही पण गोष्ट महत्वाची आहे. सो जेव्हा नाही होत तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी बदलाची गरज आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम करणार तोपर्यंत तुम्ही शिकतच राहणार. जेव्हा तुम्हाला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कळली तेव्हा बदल व्हायला सुरुवात होणार. आणि हे मी सुद्धा केलंय. माणूस ब्लेम करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला शोधत असतो कोणीतरी. एखादी गोष्ट चुकीची झाली, कोणामुळे झाली ह्याच्यावर भरपूर विचार केले जातात. पण एखादी चांगली झाली ती कोणामुळे झाली असं कोणी कृतज्ञतेने म्हणतं सांगा? नाही. ते बोलायला मी शिकलीये. मला सगळ्यांना अप्रिशिएट करायची आतून इच्छा होते. पण एव्हरी पर्सन इज बॅटलिंग. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय काहीतरी मिळवण्याकरता, काहीतरी करण्याकरता. सो ऍप्रिसिएशन ही खूप महत्वाचं आहे. ऍप्रिसिएशन असेल तर जगायला पण मजा येते. सो अशा ह्यानी त्या एनर्जीला कनेक्ट होणारी खूप लोक आहेत माझ्यासोबत असणारी. की रिझल्ट हे येतातच. रादर मला म्हणतात टीव्हीत ना एनर्जी बाहेर येते मॅडम ऐकताना. मला असे स्क्रीनशॉटचे फोटो येतात, एवढा टीव्हीवर तुमचा पॉडकास्ट बघतोय आम्ही असं. किंवा आजच मला तुमचा पॉडकास्ट दिसला, तुम्ही चक्क माझ्याशी बोलताय, मला खूप छान वाटतंय असं.
खूप ओव्हरवेल्मिंग आणि छान ब्लेसिंग्सच आहेत ही सगळी, हम्म. पण मला हीच जास्त हवी आहेत. बरोबर. मी हेही मॅनिफेस्टच करते की हो मला तेच करायचं आयुष्यामध्ये की लोकांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. आणि मॅडम एखाद्या व्यक्तीला म्हणजे जर समजा आता असं धरलं की जसं आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की व्यवसाय करायचा आहे पण भांडवल तेवढं नाहीये, मग अशा केसमध्ये जर भांडवलच माझ्याकडे नसेल तर मी व्यवसाय सुरू करू शकते का फक्त मॅनिफेस्टेशनच्या जोरावर? हो, मीच केलंय, सांगते कसं ते. आधी विचार करायला सुरुवात करायची की मला बिझनेस करायचा आहे. मी 10 वर्ष आधीपासून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होते, बिझनेसमध्ये यायच्या. लाईक 2012ला मला जॉब मिळाला तेव्हापासूनच काहीतरी मोठं आयुष्यात झालं पाहिजे. काय ते माहिती नाही, पण झालं पाहिजे हे होतं. मग मी काय करू शकते जिथे पैसे, म्हणजे माझ्याकडे थोडा खर्चिक वृत्ती असल्यामुळे पैसे राहायचे नाहीत कधीच. आणि शिकवलं सगळं, पण ते काही जमलं नाही कधी. आता थोडं कळायला लागलंय, पण मॅनेज करायला माझ्याबरोबर माझे बिझनेस पार्टनर पण आहे, घरातली लोक पण आहेत, सगळंच होतं ते आपोआप. आता काही फरक पडत नाही, कारण मी जिथे कमी पडते तिथे मला तशीच योग्य लोक मिळतात. बरोबर. समोरून येतात, मलाही काही करावं लागत नाही त्यासाठी. इतकं ते गॉड्स ग्रेस आहे असं म्हणेन. ती कनेक्टेड असतात सगळ्या गोष्टी. सो भांडवल सोबत नसताना आपण कसं करायचं, तर मनात आधी विचार करायचा की मी करू शकते का नाही, करायचं आहे. हे जेव्हा फिक्स होतं ना तेव्हा ऑप्शन शोधायला सुरुवात करायची. आता मला पैसे नाहीयेत तरी सुरू करायचं, मग मी काय काय करू शकते. माझ्या वेळी काय झालं, मी 2017च्या दरम्यान विचार करत होते. एक ब्रेक बसतो आयुष्यामध्ये जो आपल्याला सगळीकडनं उलथापालथ होते, म्हणजे मे बी जवळचा माणूस जाणे हा माझ्यासाठी होता. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं असतं, सेल्फ रिअलायझेशन सुरुवात होतात. मी इतकी बिनधास्त होते काही गोष्टींमध्ये, इतकं डिपेंडेंट राहायचं दुसऱ्या बाबांवर होते माझ्या, की बघतील ते, पैसे नाही मिळाले तर ते देतील. लग्न झाल्यावरही माझी हीच वृत्ती होती, जे मला नंतर कळायला लागलं की हे असं नसायला पाहिजे होतं. पण आता ती अवेकनिंगच नव्हती त्यावेळेस. पण त्यांच्यावर ते सुद्धा तसे चांगले होते त्या ह्याने, त्यांचंच आहे सगळं माझ्यामध्ये, मी त्यांच्याचमुळे आहे अशी. पण ते होते तोपर्यंत ते म्हणायचे की मी आहे तोवर काळजी करायची गरज नाही. आणि ते गेल्या त्या दिवशी मला हे रिअलायझेशन आलंय की आता काळजी करायची आहे तुला. असं झालं का आम्ही तिघं राहिलो आणि तिघही सेटल कोणीच नाही आयुष्यामध्ये. सेटलमेंटच्या मार्गावर चालू आहे पण काहीच नाही. परत ते का गेले हे असे प्रश्न पण वेगळे, एन्झायटी सुरू होणं, म्हणजे मानसिक सुद्धा लेवलला हे झालं. पण त्यानंतर लाईफ गोज ऑन हे असतं हेही माहितीच होतं. त्या ह्याने प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मला एक समजलं की बिझनेस स्टार्ट करायचा असेल कोणताही, तर मी वेगवेगळ्या बिझनेस ग्रुप्समध्ये, कम्युनिटी ग्रुप्समध्ये जायचे मी. तर तिथे मला समजलं की लायसन्सिंग करायला लागतं, बिझनेससाठी लायसन्स काढायचे असतात. मी माझं बीकॉमही झालेलं आहे मगाशी म्हणलं तसं. तर मला थोडंसं त्या बाबतीत कळायचं की कसं काय अकाउंटिंग येत होतं, किंवा शॉप ऍक्ट कसं काढायचं, किंवा उद्यम आधार असतं, फूड लायसन्स असतं, किंवा जीएसटी फॉर दॅट मॅटर, हे सगळे कसे करायचे हे सगळं मला येत होतं. मी सर्च करून करून शिकले, ते सगळं ऑनलाईन यायला लागलं होतं तेव्हा, त्यामुळे. सो त्याची गरज आहे असं दिसायला लागलं आणि तिथे मला पैसे घालायला लागणार नव्हते. सो आय स्टार्टेड विथ दॅट, का ह्याची गरज आहे आणि लोकांना स्वतःला काढायचं नसतं, कोणाला तरी द्यायचं असतं. आणि तिथे सुरू झालं, तिथे भरपूर पैसा मिळाला त्या ह्याच्यातनं. पण मला एवढंसं काही करण्यात इंटरेस्ट नव्हताच कधी. पण म्हणजे त्याच्या आधी माझा झगडा होता की मी एक मोठ्या आणि छान घरातनं आली आहे, मी एवढं छोटं काम कसं करू, हाही होता विषय. सो सगळा मी सोडलाय तो विचार की मला माझ्या घरात काम करायला 4 लोक होती, मला साधे कपडेही उचलायला लागले नाहीत घरात, माझे कपडे कपाटात आणून ठेवले जायचे आणि सगळी ऐशा श्रीमंती बघितली आहे घरामध्ये. आणि एकदम डाऊन, म्हणजे माझं असं काहीच नाहीये हे जेव्हा कळलं मला, सगळं माझ्या आजूबाजूच्या लोकांचं आहे, माझं त्यातलं काहीच नाहीये, तेव्हा खरी जाणीव व्हायला लागली की आय शुड बी समवन. आणि तिथे सगळी प्रवासाला सुरुवात झाली. मग मी डाऊन होऊन ते लायसन्सिंग करायचं, कारण तेही बुद्धीचंच काम आहे की असंच कुणालाही येतं असं नाहीये. ते सुरुवात तिथे झाली, तिथेही लाखो कमावलेत ऍक्च्युली. त्यानंतर क्लोदिंग ब्रँड सुरू केला, म्हणजे माझ्या आईला इंटरेस्ट आहे, फॅशन डिझायनिंग येतं चांगलं, लहानपणापासूनही बघितले आणि मलाही खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. सो तो चालू केला, 2018मध्ये चालू केला. दॅट वॉज गोइंग व्हेरी गुड, म्हणजे मी पूर्ण ब्रँड सुरू केला होता माझा. सो तो खूप छान चालू होता. पण देन मी जॉबही करत होते आणि मी प्रेग्नंट सुद्धा झाले आणि त्यात मला बीपी सुरू झालं
आता हे सगळं एकत्र हँडल करायला मला मेडिटेशन तेव्हा कळत नव्हतं, ते नाही करता आलं, म्हणून मी स्वतःहूनच तो ब्रँड बंद केला. कारण आता बेबी होत आहे तर ते तरी नीट होऊ दे, असं झालं माझं. तो बंद केला, पण ते डोक्यातलं संपलं नव्हतं. आता म्हटलं ही होऊ म्हणजे बाळ होऊ दे, मग बघूया आपण काय ते. मग मी कॉन्सन्ट्रेशन फक्त बाळावर केलं तेव्हा, आणि ती व्यवस्थित झाली, मलाही काही त्रास झाला नाही, सगळं झालं. पण त्यानंतर परत आता मी कशातच लायकी नाहीये का माझी, कारण बंद केला तेव्हा माझं मलाच हे झालं. जॉब चालू होता कायम, जॉब कधी बंद नाही झाला, पण मी काही करू शकते की नाही ह्याच्यावर होतं. तिथे मला पोस्टपार्टम डिप्रेशन होतं. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू, मी पॉझिटिव्ह आहे, मला पॉझिटिव्ह होता येत नाहीये. मग मी बरंच काय काय युट्यूबवर ऐकायला लागले. मग ते आधी श्लोकांमध्ये होतं, मग तारक मंत्रापर्यंत आलं. मग तारक मंत्रांनी मला बरंच चांगलं वाटलं. म्हणजे लिटरली काय म्हणतो, चमत्कार म्हणू शकतो. स्वप्नातच स्वामी समर्थ दिसले एकदा, तेव्हा कळत नव्हतं काही सुद्धा, का दिसलं, कसं झालं, काय झालं. पण ती एनर्जी त्या दिवसापासून माझ्याशी कनेक्टेड आहे, हे मला आता कळायला लागलंय, की त्या लेवलला गेले आणि ती प्रोसेस सुरू झाली आयुष्याची. तिथपासून आजपर्यंत पैसे म्हणजे नंतर मला इन्व्हेस्ट नाही करावे लागले, फक्त मेंटर्सचे पैसे देणं. म्हणजे एकाकडे 3 लाख, एकाकडे 1.5 लाख, ते मी लोन काढून दिले. ते मला ते आपोआप अवेलेबल झाले. लोन म्हणजे त्यावेळी मी सेव्हिंग्स काही करायचीच नाही, त्यामुळे लोनची परिस्थिती. कमवत कायमच होते, अशी कधीच नव्हते. फॉर दॅट मॅटर मी म्हणेन, पैसे नसतील असं बायकांकडे सोनं असतं, ठेवायचं आणि करायला सुरुवात करायची. पण बॅकआउट नाही व्हायचं कधी, गिव्ह अप नाही करायचं. मी तेही करून झालंय माझं सगळं, पण मी त्याच्यातून बाहेर पडून मी करोडोमध्ये आहे. म्हणजे कुठलंच लोन नाही, प्लस प्रॉपर्टी आहे, असं इथपर्यंत येऊ शकतो माणूस जेव्हा मनापासून इच्छा असते. हा विषय आहे. तर पैसे न घालता मिळतं का, तर हो मिळू शकतं. विचार तसे असायला पाहिजेत. थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करायचे झाले तरी तुम्हाला त्याची मार्ग मिळतात. कोणीतरी येऊन समोरून देऊन जातं, कुठून तरी लोन मिळतात. मग मी लोन घ्यावं का नाही घ्यावं, तुम्हालाच भरायचं आहे. माझं लोन येऊन कोणी भरलं नाहीये, मी फक्त जिद्द ठेवली आहे की मी भरेन, आणि ते संपली आहेत माझी. म्हणजे पॉझिटिव्ह राहिल्यावर पण तुम्ही कमी भांडवलामध्ये पण व्यवसाय सुरू करू शकता. हो, पहिल्या व्यवसायामध्ये तर भांडवलच नव्हतं, लायसन्सिंग, त्याच्यातही मी लाखो कमावलेत. दुसऱ्यामध्ये होतं, त्याच्यात मी बंद केल्यामुळे थोडी डाऊन आले. कोचिंग मध्ये येताना फार नाही काही करावं लागले. 3-4 लाख रुपये इन्व्हेस्ट पहिल्यांदा केले, पण त्यानंतर करोडोमध्ये आले. असं आहे. आणि तुम्ही स्वतःच बोलता बोलता असं म्हणालात की मॅनिफेस्टेशनमुळे किंवा मेडिटेशनमुळे एन्झायटी वगैरे पूर्ण जातं. तेच म्हणजे खरोखर ते एन्झायटीज असेल किंवा डिप्रेशन असेल, हे सगळं मॅनिफेस्टेशनमुळे जातं की मेडिटेशनमुळे जातं. मेडिटेशन आहे, पण ते त्यामध्ये मी शिकवते पण ना, मेडिटेशन कसं करायचं, चक्र मी शिकवते माझ्या क्लासेसमध्ये. तर मेडिटेशनमुळे हे सगळ्या गोष्टी जातात. माझ्या स्वतःच्या गेल्यात, माझी भीती गेली, माझा ताण गेलाय. मला आता कुठच्याच लेवलला भीती वाटत नाही. कोणीही समोरून आलं तरी भीती वाटत नाही, काहीही प्रश्न विचारले तरी नाही, आणि ताण तर येतच नाही. कारण जे व्हायचं ते होणारच आहे, मी कुठे अडवू शकणार आहे. तेव्हा मग कशाला उगाच हायचा आणि त्याचा विचार करत बसायचं. आयुष्य सोपं आहे, ते सोप्या पद्धतीने जगायचं. एक स्वतःवरचं प्रेम वाढल्यामुळे मी दुसऱ्यांकडनं असणाऱ्या काय एक्सपेक्टेशन्स बंद केल्या. मला माझ्या जवळच्या माणसांकडनं एक्सपेक्टेशन असतात, पण तिथेही मी कमी होते. म्हणजे तुला द्यायचंय दे, तुला चांगलं वागायचंय वाग, नाही वागलं तरी मी लावून घेत नाही म्हणाला, कधीच नाही. मी स्वतःला एवढ्या लेवलला अपलिफ्ट केलंय, मी स्वतःला एवढ्यावर अपलिफ्ट केलंय की जर तुला नाही माझी एनर्जी कळत आहे तर दॅट इज युअर फॉल्ट, मी मला लावून घेणार नाही याच्यानंतर. कोणीही असू दे, म्हणजे मी ज्यांना व्हॅल्यू देते त्या माणसांच्या बाबतीतलं म्हणते. काही लोक असतात आयुष्यामध्ये, घरातली असतात, बाहेरचे फ्रेंड्स अँड फॅमिली बोथ असतात. सो जर त्यांनी नाही त्या बाबतीत समजून घेतलं तर मी मला स्वतःला नाही दुःखी करून घेत. कारण माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो, ही रियालिटी आहे. तुमच्या वाईट काळात 4-5 महिने घरातले बघतील, मग तुमचं तुम्हालाच हील व्हावं लागतं, ही रियालिटी आहे. सो यू आर अलोन हे जेव्हा समजायला लागतं, जरी तुम्ही आई झालात तरी तुम्ही त्या बाळाला जन्म देण्याचं निमित्त आहात. हे रिअलायझेशन मला तिला जन्म दिल्यानंतर झालं. ती माझ्यावर डिपेंडंट नक्की आहे, पण याचा अर्थ असा नक्की नाहीये की सगळं काही तिच्यासाठीच आहे माझं आयुष्य, किंवा तिला मीच असायला, असं हे नाही. प्रत्येक माणसाचं इंडिव्हिज्युअली वेगळं आयुष्य असतंच. आणि त्या लेव्हलला आपण एनर्जी लेव्हलला गेल्यावर आपल्याला कळायला लागतं. निष्ठूर थोडंसं व्हायला होतं, पण दॅट इज फॉर गुड.
असं Okay. होतं, असं म्हणेन मी. त्याने शिकायला मिळतं आयुष्यामध्ये, किंवा हम्म. स्वतःवर प्रेम केल्यामुळे हे स्वार्थीपणा नाहीये, हे फक्त अवेकनिंग आहे, हम्म, हम्म, हम्म. की माझं सगळ्यांवर जगात प्रेम आहे. बरोबर. जे मला चांगलं म्हणतात, मलाही चांगलं वाटतं त्यांच्याबद्दल. जे वाईट म्हणतात त्यांच्याबद्दलही चांगलंच वाटतं मला, बरोबर. कारण ती त्यांची एनर्जी आहे, माझी नाही आहे. हम्म. आणि मॅनिफेस्टेशनमुळं आर्थिक स्टेबिलिटी होते की आर्थिक वृद्धी होते? दोन्ही होतं. आर्थिक वृद्धी तर होतेच होते. स्टॅबिलिटी ॲज इन तुमच्या विचारांवर आहे, की जेव्हा सुरुवात केली तेव्हा एकदा 20,000 मिळाले, एकदा 50,000 मिळाले, एकदा 1,00,000 मिळाले, असं व्हायचं. आणि ते प्रत्येक बिझनेसमध्ये होतं, जॉबमध्ये सुद्धा होऊ शकतं हे. तर त्यानंतर एक असा विचार केला की मला कन्सिस्टंटली एवढी अमाऊंट पर मंथ आलीच पाहिजे. हा जेव्हा विचार केला तेव्हा कन्सिस्टंटली मी मिळवायला लागले. सो तिथे ही गोष्ट येते की माझ्या मनातल्या विचारांमुळे सुद्धा स्टॅबिलिटी ठरते. स्टॅबिलिटी तुमची किती, कोणत्या लेवलला तुम्हाला वाटतं की मी स्टेबल आहे, बरोबर. त्यावर आहे. पैसा येत राहणार, जात राहणार, पण आयुष्य हे कधीही जाऊ शकतं कोणाचंही. ऑफकोर्स आपल्या हातात आहे. जेव्हा आपण अपलिफ्ट होतो आयुष्यामध्ये तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपल्या मनावर असतात सगळ्या गोष्टी. सबकॉन्शियस लेवलला विचार केल्यामुळे सुद्धा हे होतं. आता सांगू का, श्वासांबद्दलचं एक हे आहे की या आपल्या वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की एक काहीतरी श्वासांची पण काउंट आहे, तो प्रत्येक माणसाचा असतो. आणि आपण ह्या अतिविचारामुळे, डिप्रेशनमुळे, स्ट्रेसमुळे छातीपर्यंत श्वास घेतो. सो आपणच आपला काउंट कमी करतोय. जर तुम्ही पोटापर्यंत श्वास घेतलात, कॉन्शियसली श्वास घेतलात, तर आयुष्य वाढतं. बरोबर. आपल्या प्राणायाम योगामध्ये ते सांगितलेलं आहे. सो ते करायला सुरुवात केली रोजच्या रोज, तुम्हाला डिफरन्स दिसेल. हेही मी केलंय, करते जसं जमेल तसं, अजूनही कन्सिस्टंटली जे जमेल ते, जे कनेक्ट होतं ते करावं. सगळं एकदम कसं करू असा एक प्रश्न येऊ शकतो. सो सांगते की जे तुम्हाला कनेक्ट होतं ते एक एक गोष्ट करायची, एका वेळी एक. मला आता फक्त शेवटचा प्रश्न तोच विचारायचा आहे. तुम्ही आता म्हणालात जे कनेक्ट होतं, आपला सगळा ऑडियन्स हा अर्थात आर्थिक याचा आहे. सो लोकांना, भरपूर लोकांना असं वाटतं की माझ्याकडे पैसा आला पाहिजे. तर तो पैसा येण्यासाठी काय केलं पाहिजे? कुठल्या पद्धतीचं मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे? अशी कुठली वाक्य आहेत की जी प्रेक्षकांनी बोलली की त्यांना पैसा मिळू शकतो, ते वाक्य आम्हाला थोडी सांगा. येस. सो पैसा मिळण्यासाठी काही टेक्निक्स मी सांगते आणि लिटरली विदिन 7 days होणार, हे गॅरंटीड आहे. 21 दिवस हे करायचं मात्र रेग्युलर ह्याच्यामध्ये, रेग्युलर इंटरव्हलमध्ये, की पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. मी जसा विचार करीन तसा येतो. मी जेव्हा विचार करीन तेव्हा येतो. मी जितक्यांदा, आपण असं पण एक हे करू शकतो की मी पाणी जितक्यांदा पिते तितक्या वेळा पैसा माझ्या आयुष्यात. माझं बेस्ट अफर्मेशन हे आहे, माझ्या प्रत्येक सेकंदाचा पैसा मला मिळतो. मी जे शब्द बोलते त्याचा पैसा मला मिळतो, एवढं माझं आहे. आणि दॅट इज कमिंग इन टू रियालिटी, हेही मी बघतीये. सो इट इज दॅट पॉवरफुल. आपण जसं इंटेन्शन देऊ तसा पैसा येतो, हे मनापासून असलं पाहिजे. हे पहिली गोष्ट. व्हिज्युअलायझेशन पैशाबद्दल केलं पाहिजे, की पैशाचा पाऊस पडतोय, हे एक व्हिज्युअलायझेशन येतं. अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होत आहेत, हे एक व्हिज्युअलायझेशन. कंटिन्युअस 1-2 मिनिटं दिवसातले काढायचे, डॅश डॅश अमाऊंट क्रेडिटेड, डॅश डॅश अमाऊंट क्रेडिटेड, डॅश डॅश अमाऊंट क्रेडिटेड, असं कंटिन्यू बघायचं. आपल्या मोबाईलमध्ये जे नोटिफिकेशन येतात ना, ती रॅन्डमली आपल्या मनाला येईल ते अमाऊंटमध्ये बघत राहायचं. मिळतात पैसे. पैसे हातात घेऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे म्हटलं म्हणजे पैसा माझ्याकडे येत नाही ही भावना निघून जाते. आय एम सॉरी म्हणल्याने मनामध्ये ज्या काही भावना सुरू आहेत पैशाबद्दलच्या त्या रिमूव्ह होतात. नोटा हातात घेऊन हे म्हटल्याने सुद्धा तुम्हाला पैसा मिळायला लागतो. आता ऑप्शन्स मिळायला लागतात कमवण्याचे. जेव्हा आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, मी संधींसाठी तयार आहे, हे तुम्ही 21 वेळा लिहा. तुम्हाला ऍक्च्युअल आठवड्याच्या आत संधी मिळायला सुरुवात होतात, कुठूनही येतात. पैशाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा निगेटिव्ह फील होतं, पैसा माझा जवळचा मित्र आहे, तो मला नेहमी मिळतो. तो मी झोपताना पण मिळतो, झोपल्यावर पण मिळतो, जागी असताना पण मिळतो, काम करून मिळतो, काम न करता पण मिळतो. हे अफर्मेशन खूप छान काम करतं. मला हे ज्यांनी करून बघितलंय त्यांनी 100% गॅरंटीड पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेले आहेत.
फक्त सकाळी उठताना, रात्री झोपताना लूपवर लावून झोपायचं. सबकॉन्शियस प्रोग्राम होतो, ह्याच्यामुळे होतो. ओके. सो ह्या गोष्टी पैशाच्या बाबतीत आपण केल्या तर तुम्हाला दिसायला लागेल की पैसे यायला लागलेत आयुष्यामध्ये. ॲफर्मेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. व्हिज्युअलायझेशन महत्त्वाचा भाग आहे. मेडिटेशन याच्याने आयुष्य सुधारतं. ही आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे आणि खूप मस्त फील होतं. आपण आपल्या आत जातो, मल्टिपल बिझनेसेस हँडल करण्याची कपॅसिटी येते, टाइम मॅनेजमेंट सहज होतं. ह्या गोष्टी एका दिवसाच्या 1 तासाच्या मेडिटेशन म्हणजे 20 मिनिटं मेडिटेशन, 20 मिनिटं बुक रिडिंग, 20 मिनिटं एक्सरसाइज, ह्या 3 गोष्टींमुळे आयुष्य सुलभ होतं. मी जसं म्हणते मी स्ट्रेस फ्री आहे ती ह्या 3 गोष्टींमुळे आहे. मेडिटेशन इज मेन ऑफ दॅट. की मेडिटेशनमुळे माझं सगळ्या गोष्टी सॉर्ट झालेल्या आहेत आयुष्यामध्ये. प्रत्येकाचं अवेकनिंग वेगळं असणार. मेडिटेशन मला जमलंय तसं समोरच्याला जमणार नाही, प्रत्येकाचं वेगळंच असणार, पण अवेकनिंग होणार हीची गॅरंटी आहे. बरोबर. की बऱ्याच गोष्टी समजू लागतात आणि सगळ्या गोष्टी एकत्र हँडल करण्याची कपॅसिटी येते. म्हणजे अर्थात पैसा कसा आला पाहिजे आणि त्यासाठी कसं मॅनिफेस्ट केलं पाहिजे तुम्ही सांगितलं आम्हाला. खूप डिटेलमध्ये आपण पॉडकास्टमध्ये माहिती पाहिली. याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण आपण खरोखर मॅनिफेस्टेशनचे फायदे काय आहेत ते सुद्धा पाहिले. या पॉडकास्टमध्ये तर आपण मॅनिफेस्टेशनचे फायदे प्लस तुम्ही म्हणजे शेअर मार्केटमध्ये मॅनिफेस्टेशनचे तोटे कसे बघू शकता ते सुद्धा आपण पाहिलं. सो तुम्ही इतक्या डिटेलमध्ये मॅनिफेस्टेशन बद्दल आणि मॅनिफेस्टेशन आणि मनी, थोडक्यात मॅनिफेस्टेशन आणि पैसा याचा एकमेकांशी कनेक्शन नक्की कसं आहे आणि खरोखर मॅनिफेस्टेशनमुळे पैसे मिळवता येतात ही जी तुम्ही तुमच्या याच्यातली जी उदाहरणं सांगितली तुमच्या रोजच्या कोचिंग मधली, सो अर्थात ती ऐकल्यावर आम्हाला पण असं वाटतंय की हे सगळं करून पाहिलं तर 100% काहीतरी परिणाम नक्की होईल, काहीतरी बदल नक्की होईल. सो अर्थात प्रेक्षक सुद्धा जेव्हा हा पॉडकास्ट पाहतील तेव्हा ते पण असेच प्रचंड पॉझिटिव्ह होतील आणि त्यांच्या पण काही आर्थिक अडचणी असतील तर त्या पॉडकास्ट बघून थोड्याफार कमी होतील आणि त्या पद्धतीनं ते मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करतील आणि मेडिटेशन करायला सुरुवात करतील. सो माधुरी मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये आला आणि तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं पैसा आणि मॅनिफेस्टेशन याचं कनेक्शन कसं असतं, काय केलं पाहिजे तुम्ही पैसा कमावण्यासाठी, हे अगदी तुम्ही वर्ड टू वर्ड, सेंटेन्स टू सेंटेन्स सांगितलं. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि अर्थात प्रेक्षकांची इच्छा असेल तर आपण आणखी एखादा पॉडकास्ट याच मॅनिफेस्टेशन आणि मनी यावर नक्की घेऊ. आणि तुम्ही अर्थक्रांतीच्या आपल्या अर्थकट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये आला, आम्हाला वेळ दिला इतका, त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.